आदित्य सरांचा काहीच पत्ता नाहीये अजून. नमस्कार, पारू टिफिन सर्व्हिसेस. हा मॅडम, आमची जेवणाची ऑर्डर पूर्ण झाली आहे का? हो सर, तुमची सगळी ऑर्डर पूर्ण झालेली आहे. बरं, कधीपर्यंत ऑर्डर पोचेल? सर्वसाधारण किती वेळ लागेल? सर, थोड्याच वेळात तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत येऊन जाईल. बरं, ठीक आहे. थँक्यू सर. काय करायचं आता? असं समोरच्या पार्टीला किती वेळ आड करून ठेवणार? तेच ना, ही ऑर्डर कशी द्यायची काहीच कळत नाहीये. सॉरी सर. आदित्य सर, वो ऑर्डर वाला बार बार फोन करत रहा कि जल्दी से ये खनवा पहुंचाए दो उनके लगे. हाँ जल्दी से. अगं ए माझी आई, तू काय बोलली मला काही कळलं नाही. पण काळजी करू नका, डिलिव्हरी वेळेतच होणार. ओके. आदित्य बाबा, आदित्य बाबा. अरे पारूस टिफिन सर्व्हिस मध्ये तर नसतील ना गेले. तोच ऍड्रेस आहे ना नक्की? आदित्य बाबा लवकर गेले तुम्ही. काय झालं? अहिल्या मॅडमनी ताबडतोब बोलवलंय. खूप अर्जंट आहे, पटकन चला तुम्ही. सावित्री आता मी आता नाही येऊ शकत. अगं मला डब्यांची डिलिव्हरी देणं खूप गरजेचं आहे. सॉरी, मला पहिले ही डिलिव्हरी देऊ दे. मी येतो. आदित्य बाबा ऐकून तर घ्या. मॅडम. सावित्री, काय ग एकटीच आलीस? आदित्य कुठे आहे? तू ऐकलं नव्हतंस का नीट वहिनींनी काय सांगितलं? आदित्यला सोबत घेऊन यायचं होतं तुला. आला नाही तू? नाही म्हणजे वहिनींनी बोलवलं तरी नाही आला? बाप. सावित्री, आदित्य कुठे आहे? मी त्याला घेऊन ये असं म्हणाले होते ना. अहिल्या मॅडम, आदित्य बाबा डिलिव्हरी देण्यासाठी गेलेत. ती डिलिव्हरी पोहोचवणं महत्वाचं होतं म्हणून गेलेत ते. माझा शब्द डावलून गेला. बघितलं मॅडम, मी हेच सांगतोय. त्याला घरापेक्षा, ऑफिसच्या जबाबदारीपेक्षा हे डिलिव्हरीचं काम महत्वाचं वाटतंय. त्याचं ऑफिसच्या कामामध्ये अजिबात लक्ष नाहीये, हे आता सिद्ध झालंय ना. ठीक आहे, आदित्यला त्याचं हे प्रोजेक्टचं काम महत्वाचं वाटत नाहीये ना, मग त्याला कामाच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं ना. तुम्ही एक काम करा, उद्याच्या उद्या सकाळी पहिला त्याला एक मेमो द्या. आदित्य बाबा. आलात तुम्ही? हो. खूप थकलात ना? झालं का व्यवस्थित काम? झालं. मी थकलोय पण काम पूर्ण झाल्याचं समाधान आहे. ते समाधान तुमच्या डोळ्यात दिसतंय. पारूचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही एवढी धडपड करताय, बघून खूप बरं वाटतंय मला. सावित्री, आता मी पारूसाठी काही करू शकतोय, तुला चांगलंच माहित आहे. आज जर का ते डिलिव्हरी वेळेत गेली नसती तर लोकांचा विश्वास उडाला असता. पण देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं. बरं आदित्य बाबा, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते. हा चल. आई जेवली? हो, त्यांचं झालंय जेवून. तुम्ही या पटकन हातपाय धुवून. मी आलोच. हो. काय झालं? बसा. कसला विचार करतीस? नाही काही नाही. सावित्री आत्या. आदित्य बाबा, अहिल्या मॅडमनी तुमच्या ऑफिसात फोन करून तुम्हाला मेमो द्यायला सांगितलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचं कामात अजिबात लक्ष नाहीये.
बस एवढंच ठीक आहे ना. ऑफिसमधले लोक ठरवतील काय करायचं काय नाही. त्यांना जे योग्य वाटेल ते करतील. सावित्री आत्या, मला पारू टिफिन सर्व्हिसेसचं टिफिन पोचवणं खूप गरजेचं होतं, जे मी केलंय. माझ्यासाठी एवढंच महत्वाचं आहे. माहित नाही आदित्य बाबा, तुमचा आणि पारूचा हा वनवास कधी संपणार आहे. मला आता तुमची काळजी वाटायला लागली. सावित्री आत्या, भूक नाही आहे. मी जरा जाऊन आराम करतो. आदित्य बाबा, आदित्य बाबा, श्रीकांत, काय झालं? आईला मला हे सगळं पटतच नाहीये का. कोण तो माणूस आला होता तो, त्या आदित्यला आपण लहानाचा मोठा केलाय. तो कामाच्या बाबतीत किती चोख आहे हे आपल्याला चांगलं माहिती आहे ना. मग ते काम कुठलंही असू दे, ऑफिसचं नाही तर घरचं, तो कधीच काम चुकारपणा करणार नाही हे माहिती आहे आपल्याला ना. तो माणूस ना मला जरा जास्तच वाटला. तो आदित्यबद्दल अशी तक्रार कशी काय करू शकतो का. हे बघ, त्यात त्याची काही फार चूक आहे असं मला वाटत नाही. कारण फायनली त्याच्यावर सुद्धा त्याच्या ऑफिसची जबाबदारी आहे. प्रामाणिक दिसतोय तो. त्यामुळे त्याला कदाचित ऑफिसच्या वेळेत कोणी आपलं पर्सनल काम केलेलं आवडत नसेल. त्यात त्याची चूक नाही आहे ना. आणि एक विसरू नकोस की आदित्य माझ्या तालमीत तयार झालाय. त्यामुळे तो यातून योग्य मार्ग काढेल नक्की. आणि ह्या बाबतीत मी कुणाचीच बाजू नाही घेऊ शकत. जर मी अहिल्यादेवींच्या शब्दाबाहेर गेलो तर हा बिझनेस विकत घ्यायला त्यांना 1 मिनिटही लागणार नाही. मला नोकरीवरून काढणं तर त्यांच्यासाठी डाव्या हाताचा मळ आहे. आई कितीही कडक वागली तरी शेवटी मुलासाठी पजेसिव्ह असणारच. पंगा न घेतलेलाच बरा. एक काम करतो, आदित्यला बोलवून घेतो. गणेश, आदित्यला बोलव.